जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। दिवंगत सुगंधाबाई सुदामराव चव्हाण यांचा जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम संपन्न। किशोर सुदामराव चव्हाण यांच्या मातोश्री दिवंगत सुगंधाबाई सुदामराव चव्हाण यांचे बुधवार 10 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते। त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्टांनी मोठा शोक व्यक्त केला होता। त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार 14 डिसेंबर रोजी संगमनेर शहरातील ज्ञानमाता विद्यालयातील फादर थील हॉल येथे श्रद्धापूर्वक वातावरणात पार पडला। यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी दिवंगत सुगंधाबाई चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या साध्या, प्रेमळ व संस्कारक्षम व्यक्तिमत्वाचा उल्लेख केला। कुटुंबाप्रती असलेले त्यांचे प्रेम, सामाजिक जाणीव आणि सर्वांशी आपुलकीने वागण्याची वृत्ती उपस्थितांच्या मनात कायम राहील अशा भावना व्यक्त करण्यात आल्या। पुण्यानुमोदन कार्यक्रम शांत व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी उपस्थित सर्वांनी दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि। स्पष्ट बोलणं आणि कोणाच्याही मदतीने धावून जाणं, अत्यंत आक्रमकपणे न्याय मिळवून देणं हा किशोरचा स्वभाव आहे। खऱ्या अर्थाने विजय वास्तवे यांना त्याचं श्रेय जातं। त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यकर्ता या ठिकाणी घडवलेला आहे आणि मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की या परिवाराचा आणि आमचा अतिशय जवळचा संबंध आहे। सुरुवातीपासूनच एक सामाजिक बांधिलकी असलेला हा परिवार आहे। माझे वडील कालकथित DS गायकवाड हे मांजीवरून संगमनेरला नेहमी प्रवास करायचे। अनेकदा त्यांना दिल्ली नाक्यावरती गाडी मिळायची नाही आणि गाडी नाही मिळाली तर किशोरजींच्या घरी जायचे। त्यांची मावशी कमळाबाई या केळी विकायचं त्यांचा व्यवसाय होता। सुगंधाबाई सुदामराव यांचा पुण्यनिमोदनाचा कार्यक्रम आहे। कार्यक्रमाला
निमित्ताने इथून गेलेले आहेत. माजी नगराध्यक्ष सुद्धा आलेले होते. आपण आपला धर्म फक्त काही गोष्टी लग्नाच्या प्रक्रिया आपण पाळत नाही असं मला वाटतं. ते लग्नकार्य असेल, शेवटचा विधी असेल, या गोष्टी घडण्याच आपल्या जीवनात धर्माच्या बाबतीत असतात. व इथं धर्मांचं आपण त्या ठिकाणी पाळलं पाहिजे. अशा प्रकारे धर्म या ठिकाणी पाळले जातात. आज बाबासाहेबांनी धर्म देऊन आपल्याला 170 वर्ष झाली. धर्माचं काम करणारी मंडळी भक्ती असतील किंवा त्यांच्यासोबत असणारी सर्व बौद्धाचार्य असतील, याच्या बघितलं आपण धर्माचं कामाबद्दल करत नाही असं आपल्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आपण सर्व धर्माच्या कार्यक्रमाला आणि कार्याला वेळ दिला पाहिजे ही भावना या मावशीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण व्यक्त करू. जीवन जगत असताना आपला एक मुलगा या चळवळीच्या कामी या मावशीने दिलेला आहे. तसं जर बघितलं तर किशोर यांनी विद्यार्थी परिषद या संघटनेपासून या चळवळीला योगदान दिलं आणि दलित क्रांतीच्यापासून या चळवळीमध्ये वाहून गेलं. या माऊलीने खरं आता नाही दलित चळवळीला एक योगदान देणारा मुलगा दिलेला आहे. मी या माऊलीला आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आनंद ज्ञापन करतो व आंबेडकरी चळवळीचं पहिल्यापासून योगदान देत आलेलं आहोत आणि त्या काळात आमच्या ह्या सुगंधाताई आमच्या बरोबर आहे होत्या आणि खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीचा एक जो ऐतिहासिक ठेवा किंवा जे काय आहे विषय आमच्या सुगंधाताई होत्या. एक चळवळीतल्या नेत्या होत्या, चळवळ काम करणारे माणसं होते, चळवळ पाहणारे होते, घर सांभाळणारे होत्या. अशी ही गृहिणी, अशी ही भगिनी आपल्यातून गेली आणि खऱ्या अर्थाने सगळ्या चव्हाण परिवारानं अत्यंत दुःखाचा एक डोंगर बसवलेला आहे. आणि आमचा किशोर आता तेच आंबेडकरी चळवळीचं काम चांगल्या रीतीने पुढे नेत आहे आणि म्हणून मी जास्त काही नाही बोलतो. या बाईचा योगदान कार्यक्रम या ठिकाणी आपण जमले आहात. सुगंधाबाई तिच्या नावाप्रमाणे तिनं आताच मागच्या महिन्यामध्ये आम्ही तिची 75वी साजरी केली आणि त्यावेळेस नंतर बाई आमची 100 वर्ष जगली पाहिजे. आमची सर्वांची अपेक्षा होती, इच्छा होती, पण नीती कुठं काही चालत नाही. पंडितजींनी सांगितलं की जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे आणि मृत्यूला घाबरायचं काही कारण नाही, कारण मृत्यू हा कधीही आपल्याबरोबर चालतो. उनके बारे में मैं क्या कहूँ? सुगंधा ताई के बारे में इतना ही कहूँगा कि वे आग नफरत बुझाने का हुनर जानते थे. वे आग नफरत बुझाने का हुनर जानती थी, दिल से दिल को मिलाने का हुनर जानती थी. रास्ते के कांटों को उनको क्या लेना, वो तो फूल बिछाने का हुनर जानती थी. ऐसे हमारी माता किशोर की जिन्होंने संघर्ष किया और बहुत ही बच्चों को सबको पढ़ाया लिखाया और आज वो इस स्थान पर है. मैं यहाँ पर इतना ही कहूँगा कि जिसका जन्म हुआ है उसका मृत्यु जरूर है. अभी मैंने बताया धार्मिक विचारों में सारे विषय उन्होंने लिए. हम इस जिंदगी में आते हैं एक किराएदार जैसे रहते. कोई भी आदमी छोटा हो बड़ा हो, जिस धरती पर जिसका जन्म हुआ उसका मृत्यु जरूर होगा. किसी का जल्दी होगा, किसी का बाद में होगा, लेकिन मृत्यु अटल है. हम जीवन में कैसे रहे, हमने देश के लिए, अपने परिवार के लिए, समाज के लिए कितना अच्छा काम किया, ये अपने जीवन काल में हमको देना पड़ता है. जगदानंदीच्या निमित्ताने सर्व चव्हाण सर्व नागरिक अपतेष्ट त्याचप्रमाणे किशोरचा संपूर्ण मित्रपरिवार आणि संपूर्ण आपल्या नाशिकवरून आलेले आपले सर्व प्रमुख पाहुणे
सर्व दुःखी कंटकांना या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्याला किशोरी सुद्धा आईविषयी सगळं सांगितलंच की एक आई म्हणून आणि वडील आणि आई यांचं एक काम आणि सगळं कार्य हे आपल्या मुलांसाठीच असतं. मुलांना उत्तम प्रकारचे संस्कार, त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार करून त्यांचं आयुष्य सुखमय करण्यासाठी आई वडील सतत कष्ट घेत असतात. आणि असंच सगळं आपल्या मातोश्री सुगंधाबाईंनी सुद्धा आपल्या परिवारासाठी खूप त्याग, खूप कष्ट सगळं काही केलं. त्यात किशोरचं व्यक्तिमत्व म्हटलं तर सर्वांसाठी सतत पाहून जाणारा, सर्वांसाठी सुखात दुःखात जाऊन जाणारा आणि सतत पुरोगामी विचाराचा समाजासाठी घडणारा असा एक तरुण आईने आपल्याला आपल्या समाजाला दिला. त्याचप्रमाणे संकेत आहे, सिद्धार्थ आहे, हे सुद्धा सेंट किशोर सारखीच त्याची मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांच्या बहिणी बसलेल्या आहेत व्यासपीठावर. सर्व आलेले नातेवाईक सर्वांनाच खरं तर ऐकत जाणं हे चक्रावर गेलं तरी सुद्धा आपण या वयाच्या पुढे किंवा या काळाच्या पुढे आपण काही करू शकत नाही. म्हणून मी मातोश्री सुगंधाबाई यांना माझे मोठे बंधू राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर सुशील तांबे, आमदार सत्यजित तांबे सर्वांच्या वतीने, आमच्या दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना विनम्र अभिवादन करते. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.